कोण फतवे काढतोय म्हटलं का फतवे आम्ही पण फतवा काढू अरे काढ की कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना बाण करणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झालं म्हणता संपते तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय की त्यांना माहिती होतं की निवडणुका लागणार आहेत त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रातले लोक त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारतील महाराष्ट्रातले लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं हिंदू मुस्लिम दंगा फसाद सुरू केला हा हिंदू तो मुस्लिम हा हिंदू तो मुस्लिम मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली नवनीत राणा असतील नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील ती ब्रिगेड बोलायला लागली नाही त्या भाषा सुरू केल्या आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाठिंब्यावाला बोलत होता कोण फतवे काढतोय म्हटलं का फतवे आम्ही पण फतवा काढू अरे काढ की फतवा जे ठरवतील काय मुळात तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहीत का धरता हु आर यू तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे बौद्धांना मेंदू आहे मुस्लिमांना मेंदू आहे जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल की तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय कुणाला शहाणपण सांगताय तुम्ही आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का या देशात या राज्यात कायद्याचं राज्य असायला हवं होतं पण हे राज्य कायद्याचे म्हणण्यापेक्षा हे राज्य गुंडांचे हे राज्य खंडणीखोरांचे हे राज्य चोरांचे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली काय पोलिसांचा धाक राहिला अरे आपण आंदोलन केलं एखादं गेलो आपण एखाद्या ऑफिसमध्ये जरा काही झालं जास्तीचं आपण बोललो नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखलंदाजी केली टाका 353 बरोबर आहे लगेच आपल्यावर 353 विचार करा नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणीखोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो की हे काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे काय पद्धत आहे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीचा आहे राजा सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात हे दडपण आणण्याचा प्रकार आहे पोलिसांना घाबरवण्याचा प्रकार आहे पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं खरं तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी 353 दाखल करणं अपेक्षित होतं पण नाही दाखल झाली प्रशासकीय कामकाजात अडथळा आणला जातोय बरं पोलिसांना नोकरी वाचवायची असेल पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर हा त्या खात्याचा पालक असतो मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत 353 का दाखल केली नाही हिम्मत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये ओय पोलिस हो काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता इथं बघा ते आचारसंहितेचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय तुमच्या बॉडी लँग्वेज वरून कळतं रे डिपार्टमेंटचा कुठला ना आचारसंहितेचा कुठला ते मी म्हणलं ना कायदा माझ्या बापानं लिहिलाय म्हणून मग काय झालं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली काय म्हणतोय नितेश राणेने सांगायला सुरुवात केली ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे फार तर काय कराल माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना बाण करणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झालं म्हणता संपते तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय दहशत निर्माण करायचा प्रयत्न होता पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता या कायद्याचा अपमान करायचा प्रयत्न होता पण यावरही देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही राजे हो म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावला पोलिसांचा धाक राहिला नाही परिणामी कधी काही निर्जन रस्त्यावर अंधारात गुन्हे घडत असतील एकमेकांना सुपाऱ्या दिल्या जात असतील खुणं पाडली जात असतील पण देवेंद्र फडणवीस राज्यात गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली एका माय माऊलीला आधी मारलं मग तुकडे केले मग फ्रीज मध्ये ठेवले मग कुकर मध्ये शिजवले मग मिक्सर मधनं काढले रोज 1-1 किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले एवढा क्रूरपणा काय पोलिसांचा धाक राहिला अरे लोक फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालायला लागले एकमेकांना काय पोलिसांचा धाक राहिला पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या का नाही हे कुणामुळे झाले पोलिसांचा वचक कमी झाला तो कुणामुळे
तो देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांमुळे, ज्यांना कायदा म्हणजे आपल्या घरचा घरगडी वाटतो, ज्यांनी कायद्याचा वापर निव्वळ आणि निव्वळ जो कुणी विरोधक लोकशाहीची भाषा करेल त्याला पायबंद करण्यासाठी केला. दादा हो, हा कायदा राखणं आपली जबाबदारी आहे. कारण या कायद्याने आपल्याला काय दिलं, तर या कायद्याने आपल्याला सांगितलं, ऐ उठा रे उठा, तुमच्या पाठीला रबर नाही कणा आहे, ताठपणे उभे राहा, ताठपणे. तो कायदा आम्हाला आता टिकवावा लागेल, जगवावा लागेल. म्हणून गरजेची आहे ही निवडणूक. का आम्ही